विद्यार्थी सगळेच आहेत, पण आपल्याला एक कुठला विद्यार्थी बनायचा आहे? आयडियल स्टुडंट. म्हणजे आपण तर आयडियल स्टुडंट म्हणजे काय रे? आदर्श विद्यार्थी बनायचा आहे, सुसंस्कृत विद्यार्थी बनायचा आहे, ज्ञानी विद्यार्थी बनायचा आहे, आपल्याला हुशार विद्यार्थी बनायचा आहे. बोललं समजलं सर्वांना? विद्यार्थ्याचं काम काय असतं रे? तुम्ही सांगा, विद्यार्थ्याचं काम काय असतं? अभ्यास करणं आहे ना, आहे का नाही? आजारी पडल्यानंतर आपल्याला कोण तपासतं? बरोबर. शेतात काम करणाऱ्याला काय म्हणतात? शेतकरी. विद्यार्थी कुणाला म्हणतात? जी मुलं नियमितपणे लवकर उठतात, स्वतःची कामं स्वतः करतात, आई वडिलांना दररोज आंघोळ करतात, स्वच्छ राहतात, हातापायाची केस किंवा हातापायाला असणारी नख, डोक्यावर असणारी केस बारीक काढतात, डोक्याला तेल लावतात, छान पैकी स्वच्छ कपडे घालतात. इथं आल्यानंतर आपल्या शिक्षकांना घरी गेल्या घरातून बाहेर पडताना आपल्या आई वडिलांना आणि आपल्या आजी आजोबांना जी मुलं नमस्कार करतात ते मुलं कोण आहेत? आदर्श विद्यार्थी. नमस्कार कसा करायचा ते मी शिकवणार आहे. तुम्ही तो उभे राहा, माझ्याकडे तोंड करून. हा, उभे राहा, उभे राहा, उभा. नमस्कार कसा करायचा बघा. खूप आदर्श पद्धती या पद्धतीने करायचं. दोन्ही गुडघे मी टेकवलेत बाळांनो. टेकवले का मी? टेकवल्यानंतर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर ठेवायचे आणि डोकं जे आहे बरोबर आपल्या आई वडिलांच्या पायाच्या जवळ ठेवायचं असे बघा. बसा. परत एकदा दाखवू का? यायचं कसं पाया कसं पडायचं? ते दोन्ही हात मी आकाशाच्या वर केले, आलं का लक्षात? असे केले आणि पायाच्या जवळ आणि असं बोलायचं. ठीक आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही पाया पडलात तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांची आशीर्वाद मिळतील आणि तुमचं जीवन सुखी होईल. बोललं समजतं सर्वांना? शिकण्यासाठी आता मला एक सांगा, इथं बसलेल्या मला मोठा झाल्यानंतर डॉक्टर, वकील, इंजिनियर, शास्त्रज्ञ, कलेक्टर, IAS, सायंटिस्ट, वैमानिक, तहसीलदार, शासकीय अधिकारी, उद्योजक, कारखानदार, यशस्वी व्यक्तिमत्व पुन्हा कुणाला व्हायचंय? अशा मुलांनी हात वर करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळेजण होणार. तुम्ही झालेले आम्ही पाहणार. पेढे देणार.